नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये. आता इकडे जेव्हा माही आरती ताट घेते तेव्हा त्याचा चटका मात्र अक्षयला लागतो. अक्षय जोरात आई ग असे ओरडतो. माही विचारते की काय झाले, तर आजीसुद्धा विचारते की काय झाले. तेव्हा आता अक्षय बाप्पाकडे पाहतो आणि बाप्पाला विचारतो की काय रे बाप्पा, माझं काही चुकते की काय. त्यानंतर इकडे त्याच वेळेस आपल्या रमाला सुद्धा चटका बसलेला असतो आणि रमासुद्धा जोरात आई ग असे ओरडते. तर साई तिचा हात धरतो. तिला आता वेदना होत असतात. साई म्हणतो की काय ग, कुठे लक्ष होतं तुझं, अहो किती भाजले तुम्हाला. तेव्हा आता रमा म्हणते की नाही अहो इतकं काही नाही. तेव्हा आता इकडे अक्षय सुद्धा माहीला विचारतो की तुझं लक्ष कुठे आहे, अगं हे भाजले ना. तेव्हा आता माही विचारते की भाजले का. अक्षय म्हणतो की हो. तेव्हा अक्षय म्हणतो की थांब मी नळाखाली हात धरतो. तेव्हा लगेच आता अक्षय हा नळाखाली हात धरायला आत जातो. तेव्हा मात्र सीमा ही माहीला म्हणते की अगं काय केलं तू हे, अगं आरती घेतली म्हणजे अशी घ्यायची नसते, अगं आरती कशी घ्यायची असते की ज्योतीवरून असा हात फिरवायचा असतो आणि मग तो डोळ्यांना लावायचा असतो आणि त्यानंतर मग डोक्यावरून फिरवायचा असतो, त्याला आरती घेणं असं म्हणतात. म्हणून सीमा आता माहीवर ओरडते. तर आता माही म्हणते की हो मी ठेवेन लक्षामध्ये. शशिकांत म्हणतो की सीमा अगं नको ओरडू तिच्यावर इतकं, शिकेन ते हळूहळू सर्व काही. तेव्हा माही म्हणते की हो हो. आता शशिकांतने तिची बाजू घेतल्यामुळे आता माहीला खूप असा आनंद होतो. माही खुश होऊन शशिकांतला म्हणते की यू आर माय मस्ट बडी. आता सीमा पुन्हा माहीवर ओरडते की अगं अक्षय ते जवळच आहे आणि त्याने जर पुन्हा ऐकलं तर जा बरं तू, त्याला काही हवं नको बघ बरं. तेव्हा आता सीमा माहीवर जसे ओरडते तर शशिकांत मनात हे सर्व बघून म्हणतो की मी रमावर जे काही अन्याय केले त्याची जाणीव मात्र आतापर्यंत ही मला करून देते. तेव्हा आता साई इकडे माईजवळ रमाला घेऊन येतो आणि माई तू यांच्याकडे लक्ष दे बरं, मी आलोच. तेव्हा रमा म्हणते की काही नाही. तर माई विचारते की काय रे काय झाले. तेव्हा साई म्हणतो की यांच्या हाताला चटका बसला, तू बघ बरं लक्ष दे, मी आलोच. असे बोलून साई आता बाजूला निघतो. परंतु माई विचारते की काय ग, अगं काय झाले श्रद्धे. तेव्हा रमा सांगते की काही नाही, फक्त आरतीचा थोडासा चटका बसला. त्यानंतर आता इकडे अक्षयने पाण्याखाली हात धरलेला असतो. तर माही त्याच्या जवळ येते आणि थांबा मी आले तुमच्यासाठी लावायला क्रीम घेऊन येते. म्हणून रमा आत जाते आणि क्रीम आणणार. अक्षय आपल्या हाताकडे पाहत असतो आणि इकडे साई हा रमासाठी तेथे एका गुल्फी सेंटरवर बर्फ आणण्यासाठी जातो आणि तो त्या म्हणजे माणसाला विचारतो की भाई जरा बर्फ दे बरं थोडासा लावण्यासाठी. तेव्हा आता रमासुद्धा इकडे आपल्या हाताकडे पाहत असते. रमाचा हातसुद्धा थोडासा लाल झालेला असतो आणि अक्षयचा सुद्धा. दोघेही आता एकाच वेळी आपल्या हाताकडे पाहतात. तेव्हा आता साई ते बर्फ घेतो आणि त्याचे पैसे देतो. धन्यवाद भाऊ असं म्हणतो आणि हे पग 3 गुल्फ्या सुद्धा द्या असे म्हणतो. तेव्हा त्या 3 गुल्फ्यांचे पैसे देऊन साई त्याला धन्यवाद बोलून आता तेथून लगेच रमाला तो लावण्यासाठी बर्फ घेऊन जातो. तेव्हा लगेच इकडे रमा ही घाईने क्रीम घेऊन येते आणि सॉरी माझ्यामुळे तुम्हाला खरंच खूप भाजलं ना असं म्हणते. तर आता ती त्याच्या हातावर क्रीम लावत असते. अक्षय विचारतो की काय ग, अगं रमा तुझं लक्ष कुठे होतं. तेव्हा माही म्हणते की अहो आई नाही का मला ते म्हणाल्या की ताट घे म्हणून, आणि तेव्हा घेताना मात्र माझं लक्ष नव्हतं आणि तुम्हाला असं भाजलं लगेच. तेव्हा आता अक्षय म्हणतो की अगं ताट घे नाही म्हणाली आई, आरती घे असं म्हणाली. तेव्हा रमा म्हणते की तेच ते, अहो थोडं चुकलं माझे, म्हणजे माही म्हणते. त्यावर आता अक्षय विचारतो की काय ग तुझं लक्ष कुठे आहे आणि तू मला आता यावेळेस क्रीम का लावते, कारण मागे जर मला काही भाजले तर तू त्यावर मला मध लावायची. तू मला म्हणायची की मध लावल्यानंतर पटकन असं रिकवर होतं, पण आज मात्र अचानक तू मला क्रीम का लावते. तेव्हा आता माही मुद्दाम आई आजींचे नाव सांगते. आई आजी माझ्यावर रागवल्या जेव्हा मी मध घेऊन येत होते, तर त्या मला असं म्हणाल्या लोकांनी क्रीम बनवल्या आणि त्या विचार करूनच बनवल्या असतील ना, त्यावर अभ्यास करूनच. क्रीम महत्वाचा की तुझा मध महत्वाचा, मध आणि क्रीम मध्ये त्या माझ्याबरोबर भांडल्यात म्हणून आता थोडंसं वरडून म्हणते. तर अक्षय म्हणतो की अगं हळूच, अगं आजी येतेच आहे. त्यावर आता माही म्हणते की असून द्या ना, त्या माझ्यावर रागवल्या म्हणूनच मी क्रीम घेऊन आले ना, आणि मध काय आणि क्रीम काय, बरं होणं तर महत्वाचं आहे ना. अक्षयला हसू येतं. अक्षय म्हणतो की बोलण्यात हारेल ती रमा कसली. तेव्हा माही म्हणते की कशी असली तरी मी तुमचीच आहे ना. त्यावर अक्षय तिच्याकडे एकटक पाहतो आणि तिला प्रेमाने म्हणतो की खरंच आज खूप छान दिसतेस आणि खूप दिवसातून तू आज अशी नटली, खरंच खूप छान दिसते.
दिसते। त्यावर आता रमा म्हणते म्हणजे माही म्हणते की आज मला आईंनी तयार केलं आणि खरं सांगू का मला इथे येऊन खरंच खूप भारी वाटतं, खूपच छान वाटतं। असं कधीच मला वाटलं नव्हतं आणि असं मला वाटतं मला माझं कुटुंबच सापडलं। त्यावर आता अक्षय म्हणतो की अगं सापडलं वगैरे असं काय बोलतेस, हे तर तुझंच कुटुंब आहे, तुझंच घर आहे ना, आणि तू हे काय बोलतेस। तेव्हा आता माही म्हणते की अहो तसं नाही, मी काही वेगळं बोलते। अहो मला असं म्हणायचं होतं की खूप दिवसातून मी इकडे आले, मी बाहेरच होते ना, सगळं काही अगदी नवीन नवीन वाटते, नव्यानेच सापडले असं वाटतं। त्यानंतर आता इकडे आपली रमा घरी येते आणि ती बटाट्याची ते साल सोलत असते आणि तेवढ्यात तिला जे काही गुरुजींनी त्यांना आशीर्वाद दिला ते क्षण आणि जो काही आरतीच्या वेळेस आरती घेताना चटका बसलेला असतो ते सर्व क्षण आता रमाच्या डोळ्यासमोर येतात। आणि या सर्वाचा विचार करत असताना साई तेथे तिला लावण्यासाठी बर्फ घेऊन येतो आणि काय अहो तुमच्या हाताला भाजले आणि तुम्ही कशाला काम करत बसलात। तेव्हा मात्र आता रमा म्हणते की अहो काही नाही, थोडंसं भाजलेलं आहे। तर साई म्हणतो की द्या इकडे तुमचा हात, मी तुम्हाला बर्फ लावून देतो, थोडंसं तुम्हाला अगदी त्रास होईल परंतु बरं वाटेल आणि बरं वाटतं ना तुम्हाला आता बर्फ लावल्यानंतर विचारतो। तेव्हा आता रमा हो करत असते। तेव्हा साई म्हणतो की तुम्हाला आणखीन बरं वाटेल आणि आता हे बघा मी तुमच्यासाठी काय आणलं म्हणून ती गुल्फी आता तो रमाला दाखवतो। गुल्फी म्हटल्यानंतर आपल्या रमाला खरंच खूप असा आनंद होतो। तेव्हा आता लगेच साई खुशून विचारतो की आवडते का तुम्हाला। तेव्हा रमा म्हणते की अहो खूप आवडते। तर साई म्हणतो की अगोदर सांगायचे, या अगोदरच मी तुमच्यासाठी आणली असते। तेव्हा रमा खुशून गुल्फी खायला घेते आणि म्हणते की अहो मला कुठे माहिती होतं, मला तर आत्ता तुम्ही आणल्यानंतर कळले। तेव्हा आता अगदी खुशून ती गुल्फी खात असते आणि खरंच खूप छान आहे आणि मला तर माझ्याबद्दल खरंच काही आठवत नाही। जेव्हा एक एक गोष्ट मी पाहते तेव्हा मला काहीतरी असं आठवतं आणि असंच जर माझा भूतकाळ मला आठवला तर किती बरं होईल बरं। त्यावर आता साई म्हणतो की जाऊन द्या, अहो नका ना विचार करू तुम्ही, मी तर म्हणतो खाऊन घ्या। तर रमा इतकी आनंदाने गुल्फी खात असते तेव्हा साई एकटक तिच्याकडे पाहत असतो। तेव्हा रमा साईकडे लक्ष जातं आणि साईला विचारते की तुम्ही असं एकटक का पाहता। त्यावर आता साई म्हणतो की नाही, पहिल्यांदा तुम्हाला इतकं हसताना पाहिलं त्यामुळे विचारतोय। तेव्हा आता लगेच रमा म्हणते जिला काही आठवतच नाही ती काय असं हसून आठवेल, पण मी नक्की प्रयत्न करेल हसण्याचा। आणि तेव्हा दोघेही एकमेकांशी इतके छान गप्पा करत असतात तर माई दरवाजातून हे सर्व पाहते आणि तिला खूप आनंद होतो आणि खरंच ही पोरगी खरंच माझ्या मुलाला खरंच खूप शोभून दिसते आणि आता मात्र हिला काहीच कळायला नको की ती आम्हाला रस्त्यावर भेटली होती, त्यामुळे देवा माझ्या मुलाच्या चेहऱ्यावर अशीच ही आनंद कायम राहून दे। त्यानंतर आता अक्षय रूममध्ये येतो आणि अक्षय आतापर्यंत जेव्हापासून माही त्याला भेटली तेव्हापासूनच्या प्रत्येक क्षणाचा तो आता विचार करतो, कारण जी काही आपली पहिली रमा होती तिच्यात आणि हिच्यात खूप असा बदल आहे हे अक्षयला आता प्रत्येक वेळेस जाणवत असतं। म्हणून तो प्रत्येक गोष्टीचा विचार करतो आणि आपल्या रमा आणि अक्षयचा जो काही भिंतीवर फोटो आहे त्या फोटोकडे एकटक पाहत असतो। तेव्हा आता जेव्हा माहीच्या हाताला काहीतरी असं भाजलेलं असतं आणि तेव्हा ती पाण्याखाली हात धरते, वापस आणलेल्या हातावर मात्र आता अक्षयला ती जवळ येऊन देत नाही। अक्षय आपल्या हाताने तिच्या हातावर पाणी टाकायला लागतो परंतु ती कोणत्याच ना कोणत्या कारणामुळे अक्षयला फक्त लांब लोटत असते। अक्षयला अगदी ती जवळ येऊनच देत नाही म्हणून अक्षयला सारखा संशय येत असतो की रमा असं का करत असेल। त्यानंतर मात्र आता जे काही हे कंपनीमध्ये क्लायंट बरोबर मीटिंग असते तेव्हा जे काही आर्किटेक्ट बरोबर बोलायचं असतं तर रमा ही फार इंग्लिश बोलते आणि खरंच तेव्हा त्या आर्किटेक्टने सुद्धा आता रमाचं कौतुक केलेलं असतं, म्हणजे या माहीचं की खरंच तुमची मिसेस इतकी हुशार असेल मला माहिती नव्हतं। तेव्हा अक्षय प्रत्येक क्षणाचा विचार करत असतो। आता इकडे रमाला सुद्धा तेच काही सर्व आठवत असतं। ती सुद्धा आता जेव्हा अक्षयचा फोन आलेला असतो आणि साईच्या फोनवर बोलत असते तेव्हा आता आरशामध्ये जा आणि जगातील सर्वात काही जी व्यक्ती आहे तर ती माझी आवडती व्यक्ती आहे, जी व्यक्ती तुला आरशासमोर दिसेल। तेव्हा तिला इतका आनंद झालेला असतो आणि त्या क्षणाची आता आपल्या रमाला सुद्धा खूप अशी आठवण होते। ती सारखी आपल्या हाताकडेच पाहत असते आणि सारखं तिला आता जेव्हा आरतीचा चटका बसलेला आहे हे क्षण
आठवत असतात. इकडे अक्षय सुद्धा सारखा आपल्या हाताकडेच पाहत असतो आणि त्याला सुद्धा आता माहीबद्दल सर्व काही आता वेगवेगळे बदललेले क्षण आठवतात. अक्षय डोळे झाकून खुर्चीवर पडतो आणि त्याला जेव्हा त्याने माहीला म्हटलेलं असतं की तू माझ्या हाताला क्रीम का लावते, की जेव्हा मला भाजले तर तू माझ्या हातावर मध लावायची, या सर्व गोष्टीचा तो एकटं कसा विचार करतो. इकडे रमाला सुद्धा सारखं तेच आठवत असतं आणि त्या विचाराने ती पूर्णपणे अगदी ही टेन्शनमध्ये येते. तिच्या डोळ्यात सुद्धा पाणी येत असतं की नक्की माझ्याबरोबर हे काय होत असेल. आणि इकडे आपल्या अक्षयची सुद्धा तीच अवस्था असते आणि इकडे रमाची सुद्धा. दोघांनाही आपल्या एकमेकांची जाणीव होत असते की नक्की आपल्याबरोबर काहीतरी असं वेगळं घडतं याची आठवण होते. त्यानंतर आता इकडे भूषण हा तेथे काही मित्रांसोबत पत्त्याचा डाव खेळत असतो. आता भूषण हा पत्ते खेळत असताना त्याचं लक्ष मात्र रमा ते भाजी घेत असते आणि रमाकडे जाते. तर आता भूषण लगेच पत्ते खेळता खेळता उठतो आणि माझी तायडी आली आणि तो रमाला आवाज देत असतो. ते रमा म्हणते की हा नक्की कोण आहे, माझ्याकडे बघून हा आवाज का देतो, नक्की ही माणसं कोण आहेत की त्या दिवशी गुंड आली होती त्यांची तर ही माणसं नसेल ना. म्हणून आता रमा घाबरते. त्यामुळे आता मात्र मला निघावे लागेल म्हणून रमा घाबरतच तेथून जायला निघते. भूषण आता त्या माणसांना अगदी तेथे तो म्हणत असतो की थांबा मी आलोच, तायडीला भेटून आलो. परंतु ती माणसं भूषणला सोडत नसतात. परंतु आलोच म्हणून भूषण आता पुढे येतो. तेव्हा आता रमा तोपर्यंत निघून जाते. भूषण पुढे येतो, रमाला शोधतो, परंतु त्याला त्याची रमाताई काही तेथे दिसत नाही. तेव्हा आता तो विचार करतो की ही कुठे गेली असेल आणि तिने मला ओळखलं नसेल ना. नाही, मला आता माझ्या भावाशी बोलावेच लागेल म्हणून तो अक्षयशी बोलण्याचं ठरवतो आणि अक्षयला भेटण्यासाठी तो आता घरी येतो आणि अक्षयला म्हणतो की बंट्याई, अरे हे बघ, तुम्हाला सांगितलं की माझी तायडी जिवंत आहे, परंतु मी गावाला गेलो होतो, मला तिला भेटायला येता नाही आलं. पण तायडी मला बाजारात भेटली होती आणि मी तिला भरपूर हाका मारल्या, परंतु तिने मला ओळखलंच नाही, माझ्याकडे बघितलं सुद्धा नाही. नक्की ती असं का वागली असेल. तेव्हा आता अक्षय म्हणतो की काय सांगतोस, ती तुला भेटली होती, तिने तुला ओळखलं नाही आणि रमा तुझ्याशी न बोलता तेथून लगेच पळून गेली. अरे हे कसं शक्य आहे, काय बोलतोस भूषण तू हे. अक्षय म्हणतो की थांब मी तिला बोलावतो. भूषण म्हणतो की नको नको, अरे मी तेव्हा त्या पोरांची जरा लफडं करत होतो, तेव्हा तिने ते बघितलं असेल म्हणूनच ती आली नसेल आणि आत्ता नको बोलू. तेव्हा आता अक्षय म्हणतो की काय रे, अरे कसलं लफडं करत होता. तेव्हा भूषण म्हणतो की अरे लफडे नाही, तर मी पत्ते खेळत होतो पोरांबरोबर आणि ते तिला आवडलं नसेल म्हणूनच ती तेथे आली नसेल. तेव्हा अक्षय म्हणतो की एवढंच ना, तर अरे तिने हक्काने तर तुझ्यावर ओरडायला हवं होतं, तुला समजून सांगायला हवं होतं. तेव्हा आता भूषण म्हणतो की अरे बंट्याई तसं नाही, कारण ती पोरं ना जरा टुकार आहे, जरा आउट लाईनचे आहे, ते तिला आवडलं नसेल म्हणून ती पुढे निघून गेली असेल. तेव्हा अक्षय म्हणतो की नाही, एक मिनिट, अरे काहीतरी नक्की गडबड आहे. तेव्हा आता भूषण विचारतो की काय रे बंट्या, काय झाले, कसली गडबड आहे. तेव्हा आता लगेच अक्षय सांगतो की हे बघ, आपली रमा ॲक्सिडेंट झाल्यापासून जरा काहीतरी वेगळंच वागते. म्हणजे हेच बघ की जी रमा माझ्यासाठी अगोदर खूप काही करायची, तर ती रमा आता माझ्यासाठी काहीच करत नाही असं मला वाटतं आणि ती काहीतरी असं वेगळंच वागते. तिचा स्वभाव नक्की खूप बदलला, ज्या काही घटनामध्ये घडल्या त्या तिला काहीच आठवत नाही, असं काहीतरी ती वेगळंच वागते. अचानक तिचा कॉन्फिडन्स वाढला आणि अगोदर जी जसं वागत होती तसं आता त्यातील काही असं वागत नाही. तिचं नक्की काहीतरी असं विचित्र झालं आणि तेवढा शशिकांत आता या दोघांचं बोलणं ऐकत असतो. तेव्हा अक्षय भूषणला म्हणत असतो की अरे रमा आज तुझ्याशी बोलली नाही, बघ ना हे तर जरा विचित्रच आहे, असे कधीही होणार नाही की रमा तुझ्याशी बोलणार नाही म्हणून आणि ती डायरेक्ट तुला बघून पळून गेली. पण नक्की काहीतरी बदललं हे नक्कीच. अरे रमा हल्ली ती रमा आहे तसं काही वागत नाही आणि जशी रमा आपली स्वयंपाक करत होती तसा आत्तापर्यंत घरात आल्यापासून तिने स्वयंपाक सुद्धा केलेला नाही आणि मला काय आवडतं काय नको याकडे तर तिने आत्तापर्यंत ढोंगून सुद्धा पाहिलेलं नाही. त्यावर आता भूषण म्हणतो की अरे बंटाई काय बोलतोय तू, तायडी स्वयंपाक करायला विसरली. नाही, माझा यावर विश्वास नाही, हे शक्यच नाही. त्यावर आता अक्षय म्हणतो की अरे हे शक्य नाही, हे मला सुद्धा माहिती आहे, अरे पण हे सर्व मी सिद्ध कसं करू बरं. तेव्हा आता लगेच भूषण म्हणतो की अरे तिच्या हातचं खाऊन. तेव्हा आता शशिकांत हे सर्व ऐकतो आणि आता तो डोक्याला हात लावून घेतो, कारण त्याला माहिती असतं की माहीला काही बनवता येत नाही म्हणून. तेव्हा आता भूषणने मात्र अक्षयला एक चांगली आयडिया दिलेली असते, त्याने अक्षय खुश होतो आणि तो आता माहीला नक्की स्वयंपाक बनवायला लावणार असतो.
नव्हतं पण आता अक्षयच्या आवडीचं. त्यानंतर मात्र आता इकडे शशिकांत लगेच माही आणि सीमा या दोघीकडे येतो. तर माहीला तो म्हणतो की अगं तू त्या भूषणला बघितलंस आणि पळून का गेली बरं. माहीला आता माहिती नसतं. माही म्हणते की कोण भूषण बरं आणि मी कुणाला बघून पळून का जाईल बरं. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की अगं तुला फोटो दाखवून सांगितलं होतं की हा रमाचा मानलेला भाऊ आहे म्हणून. तेव्हा आता शशिकांत असं म्हटल्यानंतर माही म्हणते की हो मला माहिती आहे परंतु तो मला आतापर्यंत नाही दिसला. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की अगं तू असं काय करतेस. अक्षयला काहीतरी असं सांगत होता. बंटी असं काहीतरी तो बोलत होता. तेव्हा आता माही म्हणते की बाबा जर का कोणी मला बंटी म्हणालं तर मी सुद्धा रिटर्न त्याला बंट्या नाही म्हणणार का. सीमा म्हणते की का बरं. तर माही म्हणते की असं म्हणणारच मी आणि मला तर हे अजिबात आठवत नाही की कोणी मला भेटले म्हणून. जो अभ्यास मी केला तो सर्व अभ्यास मला व्यवस्थित आठवतो. मला हे सुद्धा आठवतं की तुम्ही मला हे सांगितलं होतं की रमाचा एक मानलेला भाऊ आहे म्हणून जो तिला बंटी बहिणी असं काहीतरी म्हणतो. शशिकांत म्हणतो की हो तुला आठवते मग तू पळून का गेली बरं. त्यावर आता माही म्हणते की अहो मी तुम्हाला सांगते ना मी नाही पळून गेले. अहो क्यूट आंटी सांगा ना तुम्ही प्लीज त्यांना समजावा ना. तेव्हा आता सीमा शशिकांतला म्हणते की हे बघा ऐकून घ्या आणि प्लीज तुम्ही रागवू नका. तर शशिकांत म्हणतो की रागवत नाही मी तिला फक्त पुढच्या गोष्टीसाठी करतो. सीमा म्हणते की अहो तो प्रॉब्लेम तर आपण नंतर बघूयात परंतु आता मात्र जो काही आपल्या समोर प्रॉब्लेम आहे त्यावर काय ते सोल्युशन वगैरे काय म्हणतात ते तर शोधूयात. त्यावर आता शशिकांत विचारतो की आता काय झाले. तर सीमा म्हणते की हो मलाच विचारा की आता काय झाले ते. अक्षयने खूप दिवस झालं की रमाच्या हातचं काही असं खाल्लेलं नाही. त्याला असं वाटत असेल की रमाच्या हातचं काहीतरी असं खावं जेवावं. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की अगं मग तू बनवून दे आणि इने बनवलं असं सांग. तर ते ऐकून माही तर खुश होते. तेव्हा आता सीमा म्हणते की एवढं सोपं आहे का ते आणि काय हो तुम्हाला माझा अक्षय दूधखुळा वाटलास का. एवढ्या मोठ्या फूडची कंपनी तो स्वतः चालवतो आणि तो तर एवढा मोठा शेफ सुद्धा आहे. तर माही सुद्धा आता सीमा जसे ऍक्टिंग करते अगदी तसे तिचे ऍक्टिंग करत असते. सीमा म्हणते की हो ना त्याला रमाच्या हातची चव काय कुणाच्या सुद्धा हातची चव चांगलीच माहिती असते. शशिकांत म्हणतो की हो ना तो इतका असा शेफ आहे की कंपनीच्या कुकवर नेमकं कुणी काय बनवलं हे अगदी एका चवीवर तो सांगत असतो. तेव्हा आता हे सर्व ऐकून माही म्हणते की बापरे अरे एवढं. सीमा म्हणते की हो ना अगं आमच्या रमाच्या हातची चव एकदम अशी विलक्षण होती आणि अक्षय मात्र ती चव कधीच विसरणार नाही. त्याला लगेच सगळं काही कळेल. तेव्हा आता माहीला टेन्शन येतं. माही म्हणते की मग तर खरंच माझी वाटच आहे. सीमा म्हणते की हे बघ माही मी तुला काहीतरी असा बेसिक स्वयंपाक शिकवते म्हणजे काहीतरी तुला रमासारखं यायला नको का. अगदी थोडंसं तरी परफेक्ट रमासारखं तुला यायलाच हवं हो की नाही हो. आणि शशिकांतला विचारते की मी जे काही म्हणते ते एकदम बरोबर म्हणते ना. तेव्हा आता शशिकांत डोक्याला हात लावतो आणि एवढंसं शिकून तिला काय येणार आहे बरं. तेव्हा मात्र आता माही ही विचार करत टेन्शनमध्ये येते. त्यानंतर आता इकडे रमा तर सारखा तोच विचार करत असते की काल असं काय झालं असेल. केसांच्या अचानक मी 2 वेण्या का बांधल्या असेल बरं आणि हे सर्व करताना मला ते का असं वाटत होतं की ते माझं मागचंच काहीतरी काम आहे. असं काहीतरी मला का होत असेल म्हणून ती स्वतःला कोण आहे ते आठवण्याचा खूप असा प्रयत्न करते. आठवून बघ नक्की कोण आहे तू असा स्वतःलाच ती आता प्रश्न विचारत असते. तेव्हा आता ती थोडासा आठवायचा प्रयत्न करते आणि आपल्या भूतकाळाबद्दल थोडासा विचार करते परंतु आता तिला सगळं काही आता जे काही मागं घडलेलं आहे ते सर्व क्षण आता तिच्या थोड्याशा अगदी असे छोट्याशा मेंदूत येत असतात. म्हणजे तिला थोडंसं असं आठवत असतं परंतु नक्की कोण होतं आणि कोण आहे ते माझ्या आयुष्यामध्ये हे काही तिला आठवत नसतं. कारण तिला अक्षयबरोबर मुकदमांच्या घरात घालवलेले क्षण आणि रेवाने दिलेला सर्व काही त्रास सर्व काही अगदी हुबेहूब आठवत असतं. सगळी माणसं तिला अगदी दिसत असतात परंतु स्पष्ट काही तिला आता दिसत नाही. ती विचार करते की कोण होती ती माणसं पण मला स्पष्ट का दिसत नसेल बरं. नक्की हे सर्व काय होतं की जे चित्र मी आत्ता पाहिलं त्याच्यातील मला चेहरे नाही दिसले त्यात मात्र मी 2 वेण्या घालणारे होते. नक्की हे काय होतं नक्की मी कोण आहे म्हणून ती स्वतःला आरशामध्ये पाहत आणि अगदी ती स्वतःला आठवण्याचा खूप असा प्रयत्न करायला सुरुवात करते. तर मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता अक्षय हा रमाला किचनमध्ये घेऊन जातो म्हणजे माहीला. परंतु माहीला आता काही येत नाही म्हणून ती काहीतरी असं माझं दुखते म्हणून नाटक करते आणि लगेच बाहेरून येत असते. तर अक्षय सीमाला म्हणत असतो की मी हिला दरवेळेस किचनमध्ये घेऊन गेलो तर हिला चक्कर काय येत असेल बरं. काय असं होत असेल की हिला चक्कर काय येत असेल म्हणून आता माही चक्कर येण्याचं नाटक करते आणि सीमा मुद्दाम तिला
हवा घालत असते आणि अक्षयला म्हणून जाते की कारण तिला स्वयंपाक करता येत नाही म्हणून। तेव्हा मात्र आता सर्वांना धक्का बसतो आणि अक्षयला सुद्धा। तर आता सीमाचं लक्ष देते की नक्की आपण काय बोलून गेलो आणि आता माहीला चक्कर आलेली बेशुद्ध असते। तर आता सीमा असं म्हटल्यानंतर माही तर आता डोळे उघडून अगदी काडकन पाहत असते। त्यानंतर आता इकडे आपल्या रमाने पातेलभर असा शिरा बनवलेला असतो आणि साई इतका खुश होतो। साई म्हणतो की अरे वा, इतका छान असा शिरा तुम्हाला बनवता येतो आणि मला द्या ना थोडा शिरा, असं साई तिला शिरा मागत असतो। तर आता रमा ही आपल्या अक्षयला जसे सांगत असते की अक्षयला शुगरचा त्रास असतो आणि ती आता साईला म्हणून जाते की नाही, यात मी साखर घातलेली आहे आणि तुम्हाला तर शुगर आहे ना। तेव्हा तर साई म्हणतो की नाही, मला शुगर नाही। त्यानंतर आता इकडे माही ही नैनाला सांगते की मला येथेच राहायचं, मला असं खूप वाटतं की मी रमा व्हावं। नैना विचारते की का ग? तेव्हा आता माही म्हणून जाते की जर का मी रमा नाही झाले तर मग मी अक्षयला कशी आवडेल। तेव्हा आता नैना तिच्याकडे पाहतच असते आणि माही आता नक्की काय असं बोलून गेले की तिला याच घरामध्ये राहायचं आहे आणि आता ते पण रमा बनून। तेव्हा मित्रांनो, पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।